पळण्यात चपळ गँगस्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत क्रूर पद्धतीनं 3 मर्डर केले। मध्य प्रदेशातला एक सिरियल किलर 24 तासात दोनदा पोलिसांच्या ताब्यातनं पळाला। पोलिसांना त्याला पकडणं का महत्त्वाचं होतं? आईच्या मदतीनं कसा बनला तो सिरियल किलर हे जाणून घेऊयात आणि हीच आहे आजची आपली क्राईम स्टोरी। हा पळणारा तरुण साधा सुद्धा नाही, तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळतोय। त्याला शोधताना पोलिसांचा जीव त्यांच्या घशात येतोय। असा तो पोलिसांना चकमा देतो की पोलिसांना कळतच नाही की तो आत्ता इथं होता आणि आत्ता कुठे गेला। 3 मित्रांचे निर्घुण खून करून हा आरोपी पळतोय। त्याचं नाव आहे हनी दुबे। 24 तासात दोनदा तो पोलिसांच्या ताब्यातनं पळाला होता। हनीला शोधण्यासाठी पोलिसांनाही 50हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे चेक करावे लागले, सापळे रचावे लागले, लोकांकडनं माहिती जमवावी लागली, पण प्रत्येक वेळेस हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळूनच जात होता। अखेरीस पोलिसांना सापडला एका डॉक्टरच्या बंद बंगल्यातल्या त्याच्या सिक्युरिटी गार्डच्या रूममध्ये। पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी जी मेहनत घेतली ती पोलिसांना घाम फोडणारी होती। पोलिसांनी या हनी दुबेला पकडलं ते त्याच्या पॅन्टला धरून खेचून खेचून त्या सिक्युरिटी गार्डच्या रूममधनं पोलिसांनी या हनीला बाहेर काढलं, पण तेव्हाही तो पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करतच होता। मोठ्या प्रयत्नांनी पोलिसांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या गाडीत टाकून पोलीस ठाण्यात नेलं। या सिरियल किलरला आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या आईला 6 जून ते 21 जून साधारणतः अशी 15 दिवसांसाठीचा पॅरोल मिळाला होता। त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा तुरुंगात परतणं अपेक्षित होतं, पण 22 जूनला हनी दुबे त्याच्या आईसह तुरुंगात जाण्यासाठी तिथं पोहोचला। तुरुंगाच्या गेटवरच, म्हणजे तुरुंगात आत जाण्यासाठी जो मेन गेट आहे तिथनच आई आत गेली आणि हनी दुबे मात्र पळाला। हनी दुबेची आई तुरुंगात परतली, पण हनी दुबे कुठे आहे हे पोलिसांना काही कळत नव्हतं। तुरुंग प्रशासनाला काही दिवसांनी लक्षात आलं की हनी दुबेची आई तुरुंगात आलीये, पण हनी दुबे तिच्या सोबत परतलेलाच नाही। तो कुठे आहे किंवा सध्या काय करतोय कोणालाच याची माहिती नव्हती। पोलिसांनी जेव्हा खबऱ्यांकडनं माहिती काढली तेव्हा त्यांना कळलं की हनी दुबे हा हाथरसमध्ये लपलाय। पोलिसांनी त्याला शोधलं आणि ताब्यात घेऊन पुन्हा MP सेंट्रल जेलकडे नेत असतानाच हनी दुबे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पुन्हा पुन्हा असं दोनदा पळाला। त्यानंतर वेड्यासारख्या पळणाऱ्या हनी दुबेचा शोध घेत होते पोलीस, त्याच्या मागे वेड्यासारखं पळत होते, इथं तिथं त्याचा शोध घेत होते। 4 तास तो पोलिसांना गल्ल्या, दुकानं, घर असं करत करत फिरवत राहिला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला मोठ्या मुश्किलीनं पकडलं। एखाद्या हिंस्त्र प्राण्याला तो हल्ला करू नये म्हणून जसं पकडतात अगदी तसंच हनी दुबेला पोलिसांनी पकडलं। म्हणजे या हनी दुबेला पकडल्यानंतर सगळ्यात आधी तर त्याच्या डोळ्यांवर पोलिसांनी रुमाल घातला, जेणेकरून त्याला कळू नये की नेमकं आसपास काय घडतंय। त्याच्या पॅन्टमध्ये पोलिसांनी हात घातला आणि त्याला खेचत खेचत पोलिसांनी बाहेर काढलं। आता एखाद्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला करू नये, तो पळून जाऊ नये म्हणून जसे त्याचे डोळे झाकतात तसे डोळे झाकावे लागले पोलिसांना या हनी दुबेचे। पण पोलिसांसाठी हा हनी दुबे इतका महत्त्वाचा का होता असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, त्याचं उत्तरही पुढे मिळणार आहे। पोलिसांनी जेव्हा त्यानंतर त्याला विचारलं तेव्हा त्यांना सांगितलं की कसं पोलीस असलेल्या 100 मीटर पर्यंतच्या परिसरातच तो लपून बसत होता, जेणेकरून त्याला पोलिसांवर लक्षही ठेवता येईल आणि पोलिसांना तो नेमका कुठे आहे याचा पत्ता लागणार नाही। म्हणजे हनी दुबे शातीर पद्धतीनं पोलिसांना चकमा देत होता। हनी दुबे पळून गेल्यानंतर पोलिसांना घाम फुटणं साहजिकच होतं। आरोपी पळून गेला म्हणून नाही, तर हनी दुबेने केलेले अपराधच इतके क्रूर आहेत की त्यामुळे जर का हा आरोपी तुरुंगातनं बाहेर राहिला असता तर आणखीन काय मोठे कांड केले असते या विचारानं पोलिसांना सुद्धा घाम फुटला होता। हनी दुबेने केलेल्या मर्डर आणि त्या मर्डरची पद्धती ऐकली तर अंगावर काटा येईल। किती भयानक आणि किती क्रूर पद्धतीनं हनी दुबेने मर्डर केलेत हे समजलं तर मग पायाखालची जमीन सुद्धा निसटून जाईल, किंवा हा हे करू शकतो का असा प्रश्न सुद्धा पडेल। हनी दुबेने केलेले गुन्हे आणि त्यातली क्रूरता समजून घ्यावी लागेल, कारण तेव्हाच लक्षात येईल की पोलीस त्याला इतकं का शोधत होते। हनी दुबेच्या भूतकाळात त्यासाठी आपल्याला जावं लागेल। साल आहे 2017। हनी दुबे तेव्हा 10वीत होता। हनी दुबेचे 3 बेस्ट फ्रेंड होते, हेमंत, लोकेश आणि ऋतिक। त्यातल्या हेमंतला बाईक हवी होती। तो त्याच्या वडिलांकडे सारखी बाईकची मागणी करत होता आणि त्यासाठी तो वडिलांच्या सारखा पाठी सुद्धा लागत होता। सरते शेवटी हेमंतच्या वडिलांनी कंटाळून किंवा प्रेमापोटीच आपल्या मुलाला हेमंतला 40,000 रुपये देण्याचं कबूल केलं। नवीन बाईक हवी होती हेमंतला आणि त्यासाठी त्याला 40,000 वडिलांकडनं मिळणार होते याचा आनंदही झाला होता। वडिलांकडे हेमंतनं जो दोषा लावला होता ते त्यानंतर त्याच्या वडिलांनी
मुलाच्या हट्टाखातर त्याच्या हातात 40,000 रुपये दिले. पैसे मुलाच्या हातात म्हणजे हेमंतच्या हातात दिले. वडिलांनी बाईकसाठी पैसे दिल्यानंतर हेमंतनं ही आनंदाची गोष्टी सगळ्यात आधी आपल्या मित्रांसोबत शेअर केली. आता हे मित्र कोण? लोकेश, ऋतिक आणि हनी दुबे. हेमंतकडे पैसे आले होते, ते बाईक घेण्यासाठी आले होते. ही खबर आता या तीनही मित्रांना लागली होती. चौघेही आनंदात होते, पण चौघांचा आनंद वेगवेगळा होता. हेमंत आनंदात होता कारण त्याला बाईक मिळणार होती, पण हेमंतकडे पैसे आले म्हणून त्याचे मित्र आनंदात होते. हेमंतच्या या आनंदात त्याच्या मित्रांना काय फायदा? त्यांना फायदा तर झाला होता की हेमंतकडे आता 40,000 रुपये आलेत. पण त्यांनी या 40,000 रुपयांबाबतचा वेगळा प्लॅन आखायला सुरुवात केली. 40,000 रुपये हेमंतचे, त्यात त्याला घ्यायची होती बाईक. 40,000 रुपये ज्याच्याकडे आले त्या हेमंतलाच किडनॅप करण्याचा प्लॅन केला. त्यांनी यावर चर्चा केली, प्लॅनिंग केलं आणि त्यानंतर त्यांनी हा प्लॅन कसा अंमलात आणायचा याच्याबद्दल सुद्धा ठरवून टाकलं. अवघ्या काही दिवसातच तो प्लॅन त्यांनी अंमलात सुद्धा आणला. या मित्रांनी त्यांच्याच बरोबर फिरणाऱ्या, शिकणाऱ्या, मस्ती करणाऱ्या, सुखदुःख शेअर करणाऱ्या हेमंतला किडनॅप केलं आणि त्याचे पैसे काढून घेतले. आता या किडनॅपिंग वेळी हेमंतनं या तिघा मित्रांना बघितलं होतं. हेमंतनं बघितलं तर हेमंत याची तक्रार करणार, वडिलांना सांगणार, गावात कळणार हे या तिघांना एव्हांना कळलं होतं. त्यामुळे आता हेमंत त्यांना खटकायला लागला होता. मग त्यांनी पुढचा प्लॅन केला आणि हेमंतला ते मारायला लागले. त्यांनी हेमंतला इतकं मारलं की त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आता हेमंतला मारलं, पण मग त्याचा मृतदेह कुठे लपवायचा हा प्रश्न या तिघांसमोर होता आणि त्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यासाठी मग त्यांनी प्लॅनिंग केलं. याच्यावर विचार सुरूच होता तेव्हा या तिघांनी हेमंतच्या शरीराचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा सगळा प्लॅन हनी दुबेसह त्याच्या आईला सुद्धा माहिती होता. पण ना तिच्या मुलाला तिनं अडवलं, ना त्याच्या मित्रांना, ना तिनं हे ते चौघ जण काय करता आहेत किंवा काय केलेलं आहे याच्याबद्दलची माहिती कुठे दिली. ती शांत बसली. एक प्रकारे तिनं त्यांच्या या क्रूर कृत्याला मूकसंमतीच दिली होती. इतकंच नाही तर त्यांच्या या प्लॅन मध्ये सुद्धा हनीची आई सहभागी झाली होती. हनीच्या आईनं पेट्रोल आणलं आणि हेमंतच्या बॉडीचे तुकडे जाळण्यासाठी तिनं हनीच्या 3 मित्रांना मदत केली आणि त्यानंतर हेमंतच्या शरीराचे तुकडे जंगलात नेले आणि तिथं त्याच्या शरीराचे तुकडे पेट्रोल टाकून जाळले. पण इथंच हे सगळं थांबलं नाही. जे 40,000 रुपये ऋतिक, लोकेश आणि हनीला मिळाले होते, हेमंतचे होते ते 40,000 रुपये हेमंतकडून मिळवण्यासाठी त्यांनी हा गुन्हा केला होता आणि त्या पैशांवरूनही त्यानंतर या तिघांमध्ये भांडणं व्हायला लागली. त्या तिघांचं म्हणणं होतं की आता 40,000 रुपयांची तिघांमध्ये समान वाटणी व्हायला पाहिजे. यावरून हनी दुबे, लोकेश आणि ऋतिक यांच्यात भांडणं सतत व्हायला लागली. तेव्हा हनीला काहीतरी सुचलं. हनीला मात्र या पैशांची वाटणी करायची नव्हती. त्याला ते पूर्ण 40,000 रुपये हवे होते. मग त्यानं एक प्लॅन केला आणि त्यानं ऋतिकला प्लॅन सांगितला. दोघांमध्ये पैसे वाटून घेऊयात आणि त्यासाठी आधी लोकेशला आपल्या रस्त्यातनं बाजूला काढूयात, त्याचा खून करूयात. हनीनं ऋतिकच्या डोक्यात हे भरलं. त्यानंतर मग लोकेशला हेमंत सारखंच जंगलात बोलवलं, तिथं झाडाला बांधलं. लोकेशला वाटलं की आता ठरल्याप्रमाणे पैशांची वाटणी होईल, पण जेव्हा त्याला झाडाला बांधलं तेव्हा मात्र तो घाबरून गेला आणि त्याला कळलं की आता हनी आणि ऋतिकच्या डोक्यात काय शिजते. त्यानंतर लोकेशला ऋतिक आणि हनीनं मारलं, त्याच्याही शरीराचे तुकडे केले आणि त्यावर ऍसिड टाकलं, जेणेकरून त्याचे जे बॉडी पार्ट्स आहेत त्यातली जी हाडं आहेत ती विरघळून जातील आणि मग त्यानंतर हे ऍसिडनं अर्ध गळलेले तुकडे जाळून टाकले. आता ऋतिक आणि हनी दुबे असे दोघेच उरले होते ज्यांना माहित होतं की त्यांनी हे 2 खून केले आहेत. 40,000 रुपये त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर ऋतिक हनी दुबेकडे पैशाची मागणी करू लागला. या पैशाची वाटणी करूयात असं तो सतत हनीकडे धोशा लावायला लागला. 20,000 रुपये घेणं हनी दुबेला पटलं नाही. त्याने मग ऋतिकलाही संपवण्याचा विचार केला, तसा प्लॅन केला आणि त्यानंतर तसंच लोकेश आणि हेमंत सारखं झाडाला बांधून मारून त्यानं ऋतिकला सुद्धा संपवलं. त्याच्या शरीराचे तुकडे केले, त्यावर ऍसिड ओतलं आणि त्यानंतर त्याच्या शरीराचे ऍसिडने वितळलेले तुकडे आग लावून पेटवून दिले. ऋतिकला मारण्यासाठी हनी दुबेला त्याच्या आईनं मदत केली होती आणि त्यानंतर काही दिवसांच्या अंतरावर असे 3 शाळकरी मुलांचे खून झाल्यानं पोलिसही चक्रावले होते. त्यांनी तपास सुरू केला, पण बरेच अडथळे आले.
माहिती काही केल्या पोलिसांना मिळेना। त्यानंतर एक एक क्लू जोडत जोडत पोलीस हनी दुबेपर्यंत पोहोचले आणि मग त्यांना झालेली ही जी क्रूर हत्या आहे, हे जे 3 क्रूर मर्डर आहे त्याच्याबद्दलची माहिती मिळाली। हनी दुबेला त्यानंतर पोलिसांनी पकडलं, त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेतला, पुरावे जमवले आणि हनी दुबेला पोलिसांनी कोर्टासमोर उभं केलं। तिथंच त्याला शिक्षा झाली। पण हनी दुबेला तुरुंगात असं वाटायला लागलं की तो काही साधा सुद्धा गुन्हेगार नाही। 3 मर्डर केलेत त्याने आणि ते सुद्धा अत्यंत क्रूर पद्धतीने। आता त्याच्या मनात गँगस्टर होण्याची इच्छा जागृत झाली। त्याचं ठरलं की त्याला मोठं गँगस्टर व्हायचंय। पोलिसांनी जेव्हा या हनी दुबेची कुंडली शोधली तेव्हा त्यांना कळलं की हनी दुबेनं केवळ आपल्या मित्रांनाच मारलेलं नाही, तर याआधी मावशीच्या सांगण्यावरनं तिच्या नवऱ्याचीही हत्या या हनी दुबेनं केली होती। हनीची स्वप्न गँगस्टर होऊन खूप मोठे खून करणं, लोकांकडनं पैसे उकळणं, त्यानंतर एक दरारा निर्माण करणं अशी होती। त्याला मोठं गँगस्टर तर बनायचं होतं, पण समाजात वचक निर्माण करायचा होता। त्यासाठी त्याला आता तुरुंगात थांबायचं नव्हतं, म्हणून तो पॅरोलवरनं जेव्हा बाहेर पडला त्यानंतर पोलिसांच्या तावडीतनं तो पळत होता। हनी दुबेला पळताना पाहून तो अल्लड वाटतो, पण त्याने केलेले खून आणि त्याने जे पुरावे नष्ट करण्यासाठी भयंकर मार्ग वापरले ते काळजाचा थरकाप उडवणारे आहेत। हनी दुबे इतका क्रूर होता, त्याच्या आईनं त्याला थांबवायला हवं होतं। पहिल्या खुनानंतरच त्याला पोलिसांच्या ताब्यात त्याच्या आईनं द्यायला हवं होतं, पण तिनं उलट त्याला मदत केली। का केली ते तीच जाणो। आज तो जितका भयानक गुन्हेगार झालाय त्याला त्याची आई जबाबदार की स्वतः हनी दुबे? तुम्हाला काय वाटतं?